फ्रेंड्स, तर आपण आज गुलकंद बनवणार आहोत। त्यासाठी मी गावरान गुलाब घेतले आहेत आणि त्या गुलाबाच्या पूर्ण पाकळ्या काढून घेऊ। अशा पूर्णपणे पाकळ्या काढून घेतल्या आहेत। तर आता आपण पाकळ्या धुवून स्वच्छ धुवून पुसून घेऊ। अशा प्रकारे आपण पाकळ्या धुवून सुती कपड्यावर टाकून अशा प्रकारे धुवून आता सुती कपड्यावर टाकून घेतल्यात। आता आपण चांगल्या कोरड्या करून घेऊ। अशा प्रकारे पाकळ्या आपण पूर्ण कोरड्या करून घेतल्या आहेत। आता त्या पूर्ण पाकळ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ आणि ते पूर्ण साखरेमध्ये मिक्स करून घेऊ। हाताने आपण त्या पाकळ्या चुरायच्या। अशा प्रकारे आपण पूर्ण बारीक करून घेतला आहे। आता हे गॅसवर ठेवू। आपण मध्यम गॅसवर ठेवून घेतला आहे आणि ही पूर्ण साखर वितळून घ्यायची। आता आपली साखर वितळत आहे, तर अशी पूर्ण साखर वितळून घेऊ। आणि आपल्याला जास्त दिवस जर गुलकंद ठेवायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये मध पण टाकू शकतो, म्हणजे किमान 3 महिने तर गुलकंद राहतो मध टाकल्यामुळे। माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी टाकत नाही। तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून घेऊ, मिक्स करू। आता पूर्णपणे साखर वितळली आहे, तर आपण गॅस बंद करून घेऊ। अरे, आपला गुलकंद रेडी झाला आहे आणि मी छोट्याशा डब्यात भरून ठेवला आहे।